धर्माबाद उपविभागीय कार्यालयामध्ये नागरिकांची होत आहे अडवणूक। अनेक नागरिकांच्या येत आहेत तक्रारी। जाणून घेऊया काय प्रकरण आहे। मी एक्सोफोर्स अँटी करप्शन कमिटीचा राष्ट्रीय संयोजक बोलत आहे, हेमंत सुत्रावे। आम्ही एसडीएम मॅडमकडे गेलो होतो जवळपास 2025 मध्ये 7/10/2025 मध्ये मॅडमकडे एक प्रकरण दाखल झालेलं आहे। त्या प्रकरणामध्ये मॅडमला दाखवली असता त्या दादीमध्ये मॅडम इकडे तिकडे फिरण्यामध्ये किंवा परीक्षेमध्ये व्यस्त आहे। अशा वेळेस मग मॅडमकडून आम्ही काहीतरी एक पुरावा म्हणून या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला होता। तर मॅडमने त्या ठिकाणी आम्हाला दमदाखटपणे करून तुम्ही या आमचा व्हिडिओ काढू शकत नाही किंवा तुम्हाला व्हिडिओ काढण्याचा काहीच अधिकार नाही, तुमच्यावर आम्ही गुन्हे दाखल करू अशा पद्धतीनं मॅडमने या आम्हाला पोलीस स्टेशनहून पोलिस मागून या ठिकाणी आम्हाला दमदाटक केलेलं आहे। त्यानंतर मॅडमला आम्ही सरळ रीतसर सांगितलेले की आमच्याकडे आम्ही जनता आहोत, या ठिकाणी जनतेनं पूर्णपणे या ठिकाणी तुमच्या ऑफिसला कराच्या टॅक्समधून या ठिकाणी पेमेंट दिलं जातं, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचा अधिकार या ठिकाणी आहे। अशाच पद्धतीनं सुप्रीम कोर्टचा सुद्धा GR किंवा स्टेटमेंट या ठिकाणी आमच्याकडे त्याची पुरेपूर माहिती व कागदपत्र आमच्याकडे आहेत आणि पोलीस स्टेशन विभागाकडून सुद्धा जनतेने या ठिकाणी रेकॉर्डिंग करावी किंवा न करावी याच्याबद्दल पूर्णपणे या ठिकाणी स्टँड दिलेला आहे। तरी मॅडम या ठिकाणी आपल्या या ठिकाणी स्वाती मॅडम दाभाडे SDM मॅडम आहेत, मी महिला आहे आणि माझी रेकॉर्डिंग करू नये या पहिले सुद्धा अशाच प्रकारे त्यांनी आम्हाला दमदाटक करून या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्यास रोखलेलं आहे, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि यामुळे नागरिकांचं फार गैरसोय या ठिकाणी होत आहे। तर या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी किंवा उच्च अधिकाऱ्यांनी या ठिकाणी चौकशी करावी आणि तुरंत आम्हाला जनतेला न्याय मिळवून द्यावा। ही आमच्या एक्सोफोर्स अँटी करप्शन कमिटीचा संयोजक बोलत आहे मी, यांच्याकडून मी अशा प्रकारे अपील करीत आहोत। PG झालेला आहे आणि 27 वर्ष मी या ठिकाणी नोकरी केलेली आहे। तर शिकलेल्या लोकांची या ठिकाणी अशी अवस्था आहे की 4-4, 5-5 महिन्यापासून या ठिकाणी हातात कागदपत्रे घेऊन आम्हाला फिरावे लागतात। तर आम जी जनता असती जी की या ठिकाणी अशिक्षितपणा आहे, तर त्यांचं या ठिकाणी अवस्था काय असेल या ठिकाणी सरकारनं व महसूल मंत्री व या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांनी यांनी दखल घेतली पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी निवाडा लागला पाहिजे, अशी मी मागणी या आमच्या संघटनेतर्फे करीत आहोत।